स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। खिली है कलियां सजे हैं द्वार, खिली है कलियां सजे हैं द्वार। आए हैं जिनका था इंतजार, स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। मन तो मन है महका, दीदार या गरम गरम छत्री यायला लागले डोक्यावर, तरी जरा सावलीवरती या, सावलीच्या ठिकाणी या. आधी विठोबा मग पोटोबा, म्हणजे आम्ही प्रचंड नाहीये. सगळ्या बहिणी मला सांगत होत्या, भिंजीला सांगा की डोलीत नाही यायला, भिंजीला सांगा की डोलीतून यायला. मी म्हटलं भिंजी अजिबात डोलीतून येणार नाही, आपलं ओझं दुसऱ्यांच्या खांद्यावर देणार नाही. भिंजीला सवय सगळ्यांची ओझी आपण घ्यायची, अशी ही आत्मा आहे. आणि मनोबल खूप आहे, आत्मिक बल खूप आहे, बाबांवर खूप विश्वास आणि निश्चय आहे. एक बल एक भरोसा आहे, त्यामुळं त्यांना कुणाच्या सहयोगाची मदतीची गरज नाही. त्यांची स्थिती आता अशी बनलेली आहे, बाबा जो कहते ना आप मेरी याद में मगन रहो तो तुम्हारे सोचने का काम भी मैं करूँगा. त्यामुळे बरेच वेळेला आम्हाला सांगतात की मला काही करायलाच लागत नाही, बाबाच करून देतात, बाबाच करून देतात, बाबाच करून देतात. खूप गोष्टी त्यांच्या समोर येतात, परंतु बाबांच्या मदतीचा खूप अनुभव ज्यांच्या बरोबर आहे अशा आपल्याला आपण या पिकनिकमध्ये जास्त लाभ आज बहिणींचा घेणार आहोत. बहिणींचं या पिकनिकमध्ये खूप खूप स्वागत आहे. ते सुद्धा सुहासबाईंचं झाल्यामुळे पोहोचलेले, ते सुद्धा या पिकनिकमध्ये स्वागत आहे. आणि विशेष करून शिल्पाबाईंची या परिवारानं या पिकनिकचं आयोजन केलेलं आहे पूर्णपणे, तरी त्यांना सुद्धा खूप खूप बहिणींच्याकडं शांती. आपण सगळे पिकनिक मध्ये आलो. पिकनिक पण भक्ती आहे आपली. पिकनिक मध्ये आल्यामुळं सुरुवातीला ज्ञानयोग आधार आहे ब्राह्मण लाईफचा. ते ज्ञान योगाचं आहे, ते बल वाढवण्यासाठी आपण एकत्र बसून बाबांच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकत आहोत.
भले चिकटून चिकटून बसलोय, ऊन पण लागायला लागले, हवा पण येत नाहीये, रुमालाचे पंखे बनवलेले आहेत, आनंद पण घेत आहे, सगळ्यांनी गेलं आहे. महावीर, मोठा वीर आहे तो. ती प्रेरणा घेण्यासाठी आपण इथं आलेले आहोत. आणि ते दोन महावीर, एक महावीर स्वतः महावीर बाहुबली आणि दुसरे दोन महावीर बाबा मम्मा आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांना महावीर हे टायटल का दिलेलं आहे? तर महावीर म्हणजे, वीर म्हणजे योद्धा, महान युद्ध त्यांनी जिंकलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं युद्ध कोणतं असेल तर आपल्यातल्या विकारांना जिंकणं, आपल्यामध्ये असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, आळस, ह्या सगळ्यांना जिंकलं त्यांनी. उभे दिगंबरचा अर्थ आहे की दाही दिशांनाच त्यांनी वस्त्र बनवलं. म्हणजे एवढी आपल्या इंद्रियांच्या वरती संयम, नियम त्यांनी आपल्या जीवनामध्ये धारण केले की आज आपण एवढं वर चढून त्यांचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात. अशा एका तपस्वी स्थानावर आपण आलो आहोत. तर आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये 10 विकारांना काय करायचं आहे? जिंकायचं. जिंकायचं आहे. पुढे पुढे ठरवले जिंकायचं आहे. हात वर करा. थँक्यू. शाबासकी घ्या. कारण आपण सगळ्यांनी आपल्या विकारांना जिंकलं की जगातला रावण गेला आणि जगातला रावण संपला की स्वर्णिम भारत तयार. आज बाबा पुन्हा पुन्हा सांगत होते की कशाला आलो, तर कशासाठी आलो. तर बाबांचं हेच उत्तर होतं की मी भारताला स्वर्णिम भारत बनवायला आलो आणि तुम्हा सर्व पतित आत्म्यांना मी पावन करायला आलो. तुम्ही मला खूप बोलवलं म्हणून मी आलो आणि मी तुम्हाला आत्मा आणि परमात्मा याचा भेद सांगतो. आत्मा कुणाला म्हणायचा आणि परमात्मा कुणाला म्हणायचा. बाबा आणि सगळ्यांनी अनुभव केला की बाबा म्हटल्यानंतर शरीरात पण शक्ती येते आणि मनात पण शक्ती येते. आणि मनाची शक्ती आणि शरीराची शक्ती वापरून आपण सगळेजण इथपर्यंत पोहोचलेले आहोत. तुम्हा सर्वांना इतक्या मोठ्या संख्येनं बघून खरोखर खूप मनाला आनंद होत आहे. आम्हाला वाटलं 4 दिवसापूर्वी शिल्पाबाईंजींचा फोन आला. 250 लोकांची लिस्ट आहे आणि आज 4 दिवसानंतर इथं प्रॅक्टिकल बघितलं तर 800-900 लोक पोहोचले. त्यामुळे खूपच छान वाटत आहे. तुम्हाला सुद्धा खूप जागा लागले तरी पण तुम्ही शांतीनं बसून ज्ञानयोगाच्या गोष्टी करत आहात. पिकनिकमध्ये आलो आहोत म्हणून मी जास्त काही न सांगता 4च गोष्टी सांगेन की ज्या पुरुषार्थाला आपल्याला प्रेरणा पण देतील आणि वर्तमान हा पुरुषार्थ करा असं बाबा सांगत आहे. तर पहिला आहे अ म्हणजे बाबा वरचेवर सांगतायत साकार आणि अव्यक्त दोन्ही मुरलीमध्ये. आता तुम्ही सांगा अ म्हणजे काय काय सांगत असतील?
म्हणजे काय सांगत असते? स्वतःला आत्मा समजा. आणि आणि म्हणजे अलौकिक अशरीरी बना. म्हणजे अलौकिक अथक बना. आणि म्हणजे काढा. अलौकिक आजच्या काढावर बना. अमर भव, आज्ञाकारी भव, अव्यक्त स्थिती मला धारण करा. अलौकिक अलर्ट राहा. बघा अजून आता या सगळ्यामधलं जास्त बाबा कोणत्या पॉइंटवर भर देतात? तुम्ही अलर्ट सांगितलं, आज्ञाकारी सांगितलं, अशरीरी सांगितलं, आत्माभिमानी सांगितलं, आत्मा समजो म्हणून सांगितलं. तर या सगळ्यामध्ये रोज रोज आपल्याला बाबा अव्यक्त मुरलीमध्ये पण आणि साकार मुरलीमध्ये पण विशेष कोणता पॉइंट देतात? तो आहे आत्म अभिमानी बना. आत्माभिमानी म्हणजे काय? बाहेरचे प्रसंग कसेही जरी आले तरी सुद्धा शांत राहणं, प्रेम करणं, आनंदात राहणं, सुखात राहणं, शक्तिशाली बनून राहणं, शुभ भावना ठेवणं, शुभ कामना ठेवणं. पुढे असं केलं तरी सुद्धा काय बॅड करणं, बॅड फिलिंग न करणं. आत्म अभिमानी. ठीक आहे, एक बनायचं आहे हम तो सदा महफूज हुए हैं दाता तेरी याद में, बिन मांगे सब कुछ है पाया, क्या मांगू फरियाद में. हम तो सदा महफूज हुए हैं दाता तेरी याद में, बिन मांगे सब कुछ है पाया, क्या मांगू फरियाद में. समझता दिल को हमारे, करता मेरी हिफाजत है, तुझ पर ही तो हक है सारे, तू ही मेरी ताकत है. तू ही समझता दिल को हमारे, करता मेरी हिफाजत है, तुझ पर ही तो हक है सारे, तू ही मेरी ताकत है. तू ही सबसे पहले दिल में, बाकी सब है बाद में. हम तो सदा महफूज हुए हैं भगवन तेरी याद में. तू ही सबसे पहले दिल में, बाकी सब है बाद में. हम तो सदा महफूज हुए हैं भगवन तेरी याद में. गाता तू वो गजल है, तू ही भरता मुझ में बल है, तुझसे मुकम्मल मेरी सांसें, तू ही जीवन सबका तराशे. दिल जो गाता तू वो गजल है,